सांगली शहरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। महापालिकेच्या पाणी बिलामध्ये मोठा गोंधळ उघडकीस आला असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। 8 महिन्यांचे पाणी बिल उशिरा पाठवले गेले आणि त्यावरच दंडाची आकारणी करण्यात आली। महापालिकेचे आर्थिक वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च असताना एप्रिल ते जुलै 2025 या कालावधीचे बिल देताना वर्ष 2025 असे छापणे अपेक्षित होते, पण प्रत्यक्षात काय झाले? बिलावर छापण्यात आले 2024 ते 2025 असा चुकीचा उल्लेख करण्यात आला। ही बिले ऑगस्ट महिन्यात पाठवण्यात आली आणि नागरिकांनी ती सप्टेंबरमध्ये भरली। पण इथेच गोंधळ संपत नाही। भरलेल्या बिलावर महिना सप्टेंबर दाखवला, पण वर्ष मात्र 2024 छापण्यात आले। आता हीच बिले थकबाकी म्हणून पुन्हा दाखवण्यात आली आहेत आणि नागरिकांना पुन्हा पैसे भरण्याचा दबाव टाकला जात आहे। नागरिक चौकशीसाठी जातात, पण त्यांना मिळतात फक्त उडवाउडवीची उत्तरे। मार्च महिन्याच्या अखेरीस अशा गोंधळात टाकणाऱ्या बिलांची पाठवणी करण्यात आली आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे इतका गंभीर विषय असताना महासभेत एकही नगरसेवक यावर का बोलला नाही? नागरिकांच्या खिशाला फटका, प्रशासनाचे मौन आणि लोकप्रतिनिधींची निष्क्रियता। या गोंधळाला जबाबदार कोण?